Thank you.
संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सर्वांच्या परिचयाचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या परमार्थामध्ये आलेल्या फलश्रुतीचा अनुवाद करतायत. उपस्थित सर्व भाविक सज्जन यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट तथा ग्रामस्थ मंडळी बालेवाडी यांच्या संयोजनातून चालू असणारा हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवाचं निमित्त भगवान पंढरीनाथाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा 6वा वर्धापन दिन तथा हा उत्सव 82 सालापासून चालू आहे. तरी या वर्षीच्या या उत्सवातील आजची चिंतन सेवा
सर्व सप्ताह समिती तथा आमचे पारमार्थिक स्नेही हरिभक्तीपरायण संजयजी बालवडकर यांच्या प्रेमातून माझ्या वाटेला आलेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देते तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग तुकाराम महाराजांचा हे अत्यंत गोड आहे. या अभंगातून महाराजांनी आपल्या परमार्थातल्या आलेल्या फलश्रुतीचा विचार मांडलेला. पण हा परमार्थातल्या फलश्रुतीचा विचार मांडत असताना महाराजांनी आज माध्यम देवाला केलेला आहे. हा परमार्थातला अनुभव महाराज आज जीवाला नाही सांगत, तर आज परमार्थात आलेला अनुभव देवाला सांगतात की देवा तुला पाहता मला असं असं झालं. प्रामुख्याने महाराजांनी या अभंगामध्ये माझ्या स्थूल देहावर काय परिणाम झाला, माझ्या सूक्ष्म देहावर काय परिणाम झाला आणि माझ्या कारण देहावर काय परिणाम झाला या तिन्ही गोष्टीचा विचार या अभंगात मांडलेला. माझी जी स्थूल नजर आहे ही दृष्टी तुझ्या रूपाच्या ठिकाणी जडली, हा स्थूल देहावर झालेला परिणाम आहे. तहान भूक पळून जाणं हा सूक्ष्म देहाचे धर्म आहे. शुद्ध पिपासा ते पळून गेले म्हणजे सूक्ष्म देहावर झालेला परिणाम आहे. आणि आता मला परत जन्माला यावं लागणार नाही, परती नाही, तुझ्या स्वरूपाशी एकरूप झालो, हा कारण देहावर झालेला परिणाम आहे. तिन्ही प्रकारचे परिणाम या अभंगात महाराजांनी सांगितलेले आहेत. तर एक छोटासा विचार सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. एक आहे, माणसाचा संसार कोणत्या कोणत्या कक्षेतून जातो याचा विचार मला आज नाही करायचा आहे, पण परमार्थातल्या प्रवासाला व्यक्तीला 3 भाग्य लाभले पाहिजे असं एक साधारणपणे चिंतन आहे. परमार्थाला जो व्यक्ती लागला किंवा परमार्थाला जो व्यक्ती लागणार आहे त्या व्यक्तीला 3 प्रकारचे भाग्य लाभले पाहिजे. त्याला पहिलं भाग्य लाभलं पाहिजे संकल्पाचं, दुसरं भाग्य लाभलं पाहिजे साधनेचं आणि तिसरं भाग्य लाभलं पाहिजे सिद्धीचं. विठाला चांगले संकल्प होणं ही सुद्धा फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. चांगले संकल्प झाले पाहिजे, संकल्पानुसार साधना घडली पाहिजे आणि ती साधना सिद्धीपर्यंत म्हणजे ध्येयापर्यंत गेली पाहिजे. या 3 गोष्टी परमार्थामध्ये घडल्या पाहिजे. एक एक मुद्द्याचा थोडक्यात विचार करू. पहिला मुद्दा विचारात आणू संकल्प. जीवनामध्ये चांगले संकल्प निर्माण होण्याकरता ही भाग्य लागते. भाग्य लागते. व्यक्तीची जीवन प्रणाली, व्यक्तीचा सहवास, व्यक्तीची संगती याचा जर आपण विचार केला तर सहसा माणसाची जी विचारधारा आहे, ज्ञानोबाऱ्याच्या भाषेत बोलायचं जर ठरलं तर खालारा झाले पाहिजे की पतनाकडे चालली. एक आहे, व्यक्तीला जी विचारधारा निर्माण व्हायला पाहिजे, ज्या विचाराच्या कक्षेवर, ज्या विचाराच्या उंचीवर जीवानं जायला पाहिजे त्या उंची सहसा व्यक्तीकडे दिसून येत नाही. एक आहे, व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगले विचार निर्माण व्हावे, ज्या विचाराने जीवनामध्ये विकाराचं शमन होऊन जीवन निर्विकार बनवून साम्राज्य सुखाच्या अनुभवापर्यंत गेलं पाहिजे. मुळात हे पण पाहतो माणसाला चांगले विचार कधी निर्माण होत नाही. कल्पना करा, पोटचा मुलगा आहे, एकुलता एक आहे, त्याला वडिलांनी विचारलं का रे तुला गाडी कोणती पाहिजे, म्हणजे आमची आमची गाडी पाहिजे, अत्यंत वेगानं धावणारी, मला तर जास्त म्हणता यायचे नाही, किक मारली की त्यांनी 100-150 स्पीड घेतलं पाहिजे, अशा काही गाड्या, मला भारीची गाडी पाहिजे, वडिलांनी घेऊन दिली. एक आहे, माणसाचे वाईट विचार लोकांविषयी येतात असं नाही, मुलाविषयी लोक चांगले विचार करतात. मुलाला गाडी घेऊन दिली, मुलगा जर बोलला बाबा मी गाडी घेऊन मुंबईला जाऊन येतो, तर गाडी पाठवतो पण मनात विचार येतो धडकली तर कुठं पडलं असतं. महाराज हे चांगले विचार करावे, पण चांगले विचार करणं हा माणसाचा सहसा स्वभावच. चांगले विचार माणसाच्या अंतःकरणात निर्माण होत नाही. त्यात आमचे गुरुजी सांगत असतात, व्यक्ती वाईट विषयाला जेवढ्या सहजतेने घेतो तेवढ्या चांगल्या विषयाला घेत नाही. खरं तर एक आहे, जीवनामध्ये ज्ञानेश्वरीला महत्व द्यावं का पैशाला महत्व द्यावं. मला तरी वाटतं मंडपात बसलेला प्रत्येक व्यक्ती म्हणणार आहे ज्ञानेश्वरीला महत्व द्यावं, पण देत असताना विठाला विठाला एक व्यक्ती त्याचा रोजचा नेमकी ज्ञानेश्वरीच्या 5-10 ओव्या वाचल्याशिवाय घरच सोडायचं, पण नेमकं त्या दिवशी त्याच्या कोणता तरी गुंतलेला व्यवहार मोकळा होणार होता आणि पैसे मिळणार होते बँकेत. ज्ञानेश्वरी उघडतो,
हो, चालू करतो 12वे अध्याय. जय जय वसुदे उदारे प्रसिद्धे म्हणजे तो आहे चहा. आनंद आनंदे वर्षती ती चहा सुरू. आनंद वर्षती विषय गाडी तुला किती सांगितलं की चहा मध्ये साखर कमी करत टाकायचं. 5 ओव्या वाचून बायकोला 10 शिव्या देतो. 10 शिव्या 5च ओव्या वाचतो तर शिव्या 10. ज्ञानेश्वर गुंडाळतो, जातो बँकेत जातो आणि बँकेतल्या नोटा घेतो. कोणत्या नोटा आणायच्या? पिवळ्या का लाल? तुम्हाला कोणत्या आवडतात? ससा लालच आवडतात. लाल नोटाचं मोठं बंडल घेतो, खरी येतो. एक आहे महाराज, पैशाची जादू अशी आहे, व्यक्ती पैसा जरी व्यक्तीचा असला आणि तो जरी वाढणारा नसला, खिशात असला, तरी मोजण्याचा आनंद वेगळाच असतो. पैसा मोजण्यातही आनंद असतो. मित्राचे पैसे असतात, पण हा म्हणतो जरा हात माप इकडा. मला त्याचे पुढे गंमत सांगतो. एखाद्या जर दुकानामध्ये आपण गेलो आणि दुकानदार जर गल्ला मोजू लागला तर त्या पैशाचं आपलं काही घेणं देणं नसतं. पण तो दुकानदार जेव्हा मोजतो तेव्हा मनातल्या मनात म्हणतो 1 2 3 4. म्हणजे पैसा मोजण्याचाही आनंद वेगळाच असतो. पैशाचं कुठं घेतलं, घरात आला, दार लावलं, घरामध्ये नोटा मोजत होता. बायकोने विचार केला, सकाळपासून बिचारा बाहेर गेलाय, सकाळी फक्त चहा घेतलेला. आवाज दिला, अहो काय चहा घ्यायचा नाही, पण थोडा नाश्ता नाही, पण जेवण सुद्धा केलं नाही. बोलू नको तू आधी बाहेर. मला काय सांगायचं तुमच्या लक्षात आलं की नाही कोणाच ठोक, पण मी सांगतो. ज्ञानेश्वरी वाचताना 10 शिव्या दिलेल्या चालतात, पण पैसे मोजताना कोणी बोललेले चालत नाही. चांगले विचार अंतःकरणात धारण करणे सामान्य गोष्ट नाही, भाग्याची गोष्ट आहे. मला तुम्हाला ज्ञानोबा एक विचार सांगतो की चांगला विचार अंतःकरणामध्ये येण्याकरता कोणता प्रवास करावा. ज्ञानोबारांनी 7व्या अध्यायामध्ये तो प्रवास सांगितलेला. ज्ञानोबा म्हणतात, जेत विषयाची दाट झाली, माझी काम क्रोधाची सांगणी. पुढे आहे का, चुकावूनी आला पहाडी. कोणत्या पहाडी? सदवासनेच्या. चांगल्या विचाराच्या पर्वतावर येण्याकरता दाट अरण्य आणि ज्याच्यामध्ये विकारांची सावज आहे त्यांचा माग चुकवून मग व्यक्ती चांगल्या विचारावर आरोप असतो. म्हणजे अंतःकरणामध्ये चांगला विचार, चांगला संकल्प निर्माण होण्याकरता फार मोठं भाग्य लागतं. विषयाची दाट झाडी तोडावी लागते, काम क्रोधाची सावजांचा पाठलाग चुकवावा लागतो, मग चांगला विचार निर्माण होतो. महाराज एक आहे की चांगला विचार निर्माण होण्याकरता काही माध्यम आहेत. एक तर भाग्य असावं, नाहीतर संत संगती लाभावी. पिंगलेला मध्यरात्रीला चांगला विचार निर्माण करा. पिंगाला नाम वेश्या असते, जनक म्हणतात. आपलं भागवतामध्ये म्हटलेले एकादश स्कंदामध्ये पिंगला नावाची एक वेश्या आहे. ती जनकाच्या दरबारात राहते, आपला देह विक्रय करते आणि आपला निर्वाह करते. एके दिवशी नटली थटली. नाथ महाराजांनी मोठ्या बहारीनं वर्णन केले. एखादे मारी खडा, एखादे म्हणे घ्या बोलूया, बहारदारीने वर्णन केले. सगळे हावभाव केले, सगळ्या काही गोष्टी केल्या, पण तिला एकही पुरुष आकृष्ट झाला नाही आणि एकही पुरुष तिच्याकडे त्या दिवशी आला नाही. कान संतप्त झाले, कामाने विवळ झाली आणि महाराज तिच्या भाग्याचा उदय झाला आणि चांगल्या विचाराचं संकल्प भाग्य तिला त्या दिवशी लागले. तिच्या डोक्यात एकदम प्रकाश जागा झाला. अरे मी काय करते? माझं स्वरूप नित्य समीप असताना, ते परिपूर्ण असताना जी स्वतःच्या तृप्ती करता माझ्याकडे येतात, मी त्यांच्याकडून तृप्तीची अपेक्षा करतो. संतम समीपे रमणं प्रतिपदम वित्तपदम इमं विहाय, याला मी त्यागलं. आणि अकामदम, जे स्वतः कामानं दुःख भयादी शोकम, दुःखानं भयानं शोकाने भरलेले भजे भजे ज्ञानी आशांचं भजन करायला. एखाद्याला भाग्य निर्माण होतं, संकल्पाचं भाग्य पूर्व भाग्याने निर्माण होतं. आणि दुसरं तुकोबाराच्या भाषेत बोलायचं जर ठरलं तर महाराज म्हणतात, पैसता संताचे संगती, पैसता संताचे संगती,
चांगले संकल्प निर्माण होतात आणि दुसरं माध्यम आहे संतांच्या संगतीने आणि अजून एक तिसरे की स्वतःच्या प्रयत्नाने सुद्धा करता येतं पण ते प्रयत्न सामान्य नाही. ज्ञानोबाराच्या 2 ओव्या सांगतो. ज्ञान नियम परिज्ञाता याच्यावर बोलतानाच्या काही ओव्या एक ओवी आहे आणि मला वाटतं ते म्हणजे जीवात्मा विषयाकडे कसा धावतो याच्याकरता ज्ञानोबाराने 3 दृष्टांत दिले आणि विषयापासून चित्त काढण्याकरता 5-6 दृष्टांत दिले. त्याच्यात एक दृष्टांत मला सांगायचं म्हणजे जीवात्मा विषयाकडे धावताना विषयाकडे जाताना कसा जातो ज्ञानोबारा ज्ञाता ज्ञेयाकडे जात असताना कसा जातो. ज्ञानोबारा म्हणतात खालारा धावे पाणी उंची उदक पडले ते तळवटीये उगले. उंचावर पडलेलं पाणी जसं सहज कुठे जातं उताराकडे जात. ज्ञानोबाने दुसरा दृष्टांत दिला भ्रमर पुष्पाची एक राणी भुंगार जसा फुलाकडे सहज जात आणि ज्ञानोबाने तिसरा दृष्टांत दिला नाना सुटला सांजवनी बंधूची पात आणि सायंकाळच्या वेळेला जेव्हा गायचं वासरू सोडलं जातं ते गायच्या काचेकडे सहज जात. ज्ञानोबाने दृष्टांत देताना कसलीच कसर मागे ठेवते. या दृष्टांतातला एक शब्द फार महत्वाचा आहे सांजवनी. सांजवनी म्हणजे काय संध्याकाळी सोडलेलं वासरू. ज्ञानोबा आहे धार तर सकाळी काढली जाते सकाळचं वासरू का म्हणत नाही. त्याच्याही पाठीमागे ज्ञानोबारांचं एक भाव असावा की बाबा रात्रभर आईचा सहवास असल्यानंतर सकाळी आईची तेवढी ओढ नसते पण दिवसभर आईचा वियोग आहे आणि रात्रीच्या वेळी आईची ओढ ही विशेष आहे. पण गायचं वासरू सोडलं की सरळ काशीला जाऊन पिलं पण गावरान गायचं जर्शीचं नाही. आमचे गुरुजी तात्या त्यांची गोशाळा करायला लोक म्हणतात म्हणून एक प्रयोग करायचा आम्ही ठरवलं. प्रयोग ठरवलं की ते गायचं वासरू गावरान गायचं वासरू असं गाडीमध्ये टाकलं 2-3 किलोमीटर लांब नेऊन सोडलं. बघू आता परत येतो का आम्ही घरी येतो ना येतो ते उड्या मारत घरी आले. एकात्र पट्ट्याने असं केलं म्हणतात की ते गायचं वासरू एवढं अरण्यात नेऊन सोडलं की तोच घराचा रस्ता विसरला. शेवटी ते गायचं वासरू सोडलं त्याच्या पाठीमागे घरी आला. असं गायचं वासरू गावरान गायचं. पण ते दुसरा प्रयोग करण्याकरता गायचं जर्शीचं कोणते जर्शीचं वासरू आम्ही काय केलं अर्ध्या किलोमीटरवर नेऊन सोडलं फक्त अर्ध्या किलोमीटर. ते अजून परत आलेलं नाही. तुमच्याकडे जर फिरकलं तर तेवढा फोन मला अजून आलेलं की नाना सुटला सांगतो. गायचं वासरू जसं सहज गायच्या कासेकडे बिलगतं तशी विषयाकडे जाण्यात सहजता आहे. ज्ञानोबाराने हाच दृष्टांत फिरून याच विषयाकरता दिला. ज्ञानोबारा म्हणतात सार साहेब घडता पुढे आहे का ओहावून वंश काढता. इथे दृष्टांत काय दिला गायच्या पासून वासरू जसं काढताना तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय. माझ्यासमोर बसलेली बरीचशी मंडळी शेतकरी वर्गातली शेती जरी करत नसली तरी शेतकरी आहे आणि माहिती आहे गायचं वासरू जेव्हा सोडलं जातं तेव्हा जास्त सायास नाही लागत पण गायचं वासरू जेव्हा कासेपासून ओढायचं असतं तेव्हा मात्र जास्त सायास लागतं. तसं जीवाना विषयाकडे धावणं याच्यात सहजता आहे पण विषयाकडून चित्त काढून परमात्मा स्वरूपात अवस्थित करणं हे मात्र फार अवघड आहे. पण एवढं अवघड असून सुद्धा ज्यांना जमतं खरंच ते भाग्यवान आहे. खरंच भाग्यवान. म्हणून ज्ञानोबारांच्या ओवीचा समारोप करताना विशेष भाषा वापरली तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराज साधी. वीर जे असतात ते मात्र ते सहन करतात. तात्पर्य एक सांगतो की जीवनामध्ये चांगला संकल्प घडावा. संकल्पाचं भाग्य लाभलं. नुसतं संकल्पाचं भाग्य लाभून चालत नाही तशी साधनाही घडावी. संकल्प नाहीतर तोंडानं फार बोललं जातं नाही नाही यावर्षी नक्कीच पंढरीची वाट यावर्षी नक्कीच स्वप्नामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला बसायचं आणि असं पूर्ण आयुष्य पूर्ण आयुष्य. त्या सांगोला परिसरामध्ये माणूस म्हणजे पंढरपूर अवघड 40-50 किलोमीटर आणि आयुष्यभर म्हणायचा की नाही पंढरपूरला एकदा जायचं. अंतर किती फक्त 50 किलोमीटर. टू व्हीलरने गेला तर 1.5-2 तास, पायी गेला तर फार तर 2 दिवस, स्वतःच्या वाहनाने गेला तर 1 तास. जास्त काही अंतर नव्हतं.
आणि एसटी महामंडळाने गेले तर 3 तास काय इतकं. पण आयुष्यभर त्याला जमलं नाही. शेवटी तो मेला. तो मेल्यानंतर त्याची हाडं घेऊन मग पंढरपूरला गेली. मला त्या दिवशी अर्थ लागला हाडाचा वारकरी कशाला म्हणतात. हाडाचा वारकरी म्हणतात ना त्याचा अर्थ मला त्या दिवशी लागला. शरीर नाही हाडाला वारी करतो. विठाला चांगली संकल्प उपयोगाची नाही, ती सक्रिय झाली पाहिजे. संकल्प ती भावना सक्रिय झाली पाहिजे. जुना महाराज विनोदाने सांगायचे म्हणतात की एक पत्नी आपल्या पतीला म्हणते धनी माझं तुमच्यावर फारच प्रेम, धनी माझं की नाही तुमच्यावर फारच प्रेम. तेवढं धुणं पिळून टाकता काय? धनी माझं तुमच्यावर फारच प्रेम. जुना महाराज असं वाक्य म्हणायचे म्हणतात काडीला तुझ्या असल्या प्रेमाला ती क्रियाही महत्वाची असते. केवळ साधने संकल्प होणं याही पेक्षा संकल्पाला विशिष्ट फळ आहे तो भाग निराळा, पण ती पूर्णता नाही. संकल्पाला फळ तुकोबाराची भाषा आहे जाती पंढरी म्हणे जाईल तयास तया आहे संसार, त्याला संसार नाही. संकल्पाला फळ आहे पण त्याच्यात पूर्णता नाही. दुसरी गोष्ट घडली पाहिजे जीवनामध्ये साधना घडली पाहिजे. साधना घडली पाहिजे. जगात बरीचशी माणसं अशी संकल्प करतात साधना करतात पण योग्य करत नाही. साधना घडली पाहिजे. ती नियत साधन घडलं पाहिजे आणि ते साधन सायासाने केलं पाहिजे. हो म्हणून शब्द असेल देवती हे बळे धरी लागला पण साधना पूर्ण नाही झाली त्याला फल आहे. ज्ञानोबार आहे गीता सांगते की पुढच्या जन्मी ते उपयोगाला येते फल आहे पण पूर्णता नाही. साधन घडलं पाहिजे. महाराज ज्ञानोबाराच्या सोहळ्यात अनेक माणसं पंढरपूरला निघतात पाहिजे. मला ज्ञानोबाराच्या सोहळ्यात येणाऱ्या लोकांची फार गंमत वाटते. बरोबर येतात आळंदीला. पहिला मुक्काम आळंदीत असतो. दुसरा मुक्काम निघाली दिंडी पुण्याला. पुण्याला निघते दिंडी 10 वाजता पोहोचते. फार त्रास होतो पण ते पुण्यामध्ये जो वाटाघाटीचा कार्यक्रम असतो ना त्याच्यामुळे कंटाळा येत नाही. काही माणसं तर भजन सोडून द्या नुसतं गोळा करण्यावरच असतं. आणि विशेष एक गंमत आहे महाराज त्या गोळा करण्याची फार गंमत आहे. तुम्ही निरीक्षण करा पिशवीमध्ये 2-2 बिसलरी बाटल्या असतात. एका बाटलीचं वजन निदान 2.5-3 किलो 2.5 किलो तरी 2-2 बाटल्या असतात तरी तिसऱ्या बाटलीला हात पुढेच करतात. तुला गाव 2 आहेत ना नाही आपला असा
आपलं नासाव पण आपलं असावं. केळी महाराज, केळी तर एवढ्या भरतात खालच्या केळीचं शिखरण होतं तरी होत लागतं. पिशवीमध्ये खालच्या केळीचं ते शिखरणही होतं तरी म्हणून पिशवी भरली ना नाही आपलं आपल्या मराठवाड्यात एक म्हणे नासाव पण आपला असा. ती गुडदाणी काय कोणताच कोणता, शेंगदाणे काय कोणताच. अहो पिशवीत 2-2 कागद असतात बसण्याची तरी हा पुढं काय आपलं. मला दिंडीत भजन करत होतो, माझ्या बाजूने 2-4 महिला अशा गोळा करत चालल्या होत्या आणि त्या आपसामध्ये चर्चा करू लागल्या. म्हणे माय उगाच ज्ञानेश्वर महाराज म्हणले नाही पुण्याची गणना कोण करी. अशी माता एखाद्या विद्यापीठात ठेवली पाहिजे अभंगाच्या अर्थ लावायला, वाढीत नाही उपयोगाची, विद्यापीठात ठेवली पुण्याची गणना. मला गंमत वाटते महाराज वारीच्या वाटेने. जेव्हा आपण पुण्यातून सासवडला निघतो त्या दिवशी एकादशी. खरं सांगा एकादशीला बिस्किट चालतात का? नाही चालत. पण ते पुण्याचे काही लोक वाटतात त्यांना पुण्य पाहिजे असतं. एकादशी महाराज आणि एकादशीच्या दिवशी बिस्किट वाटतात. एक आहे महाराज, वाटणाऱ्याला नसेल का अक्कल पण घेणाऱ्याला असावी. गळ्यात 2-2 माळी महाराज एवढ्या तरी बिस्किटला हात पडून बाबा आज एकादशी ना नाही आपला असा महाराज. वारी साधनेत नित्य साधनेत रत होत नाही, घरदारच होतात पण भजनाकडे लक्ष देत नाही. बरं ही मंडळी फक्त सासवड पर्यंतच असे असं नाही, पुढे यांची भेट जर झाली तर पंक्तीला दुतात, पंक्तीला जेवतात आणि पुढे जाऊन काय करतात मला कशाला सांगायला होतं. एखादं झाड पाहू आम्ही म्हणत असतो पापाचे कळव. केवळ साधनेत वरून दिसतो याला महत्व नाही, त्या साधनात माणूस रंगला पाहिजे. ते भाग्य आहे. साधना करून सुद्धा त्यात रंगणं ही सामान्य गोष्ट नाही. साधनेचं भाग्यही माणसाला लाभलं पाहिजे. पुढे जातो की संकल्पाचं भाग्य आहे, दुसरं साधनेचं भाग्य आहे. आणि ती साधना कुठपर्यंत झाली पाहिजे, जोपर्यंत आपलं साध्य आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत झाली पाहिजे. मला साधना करूनही बऱ्याचशा व्यक्तींना साध्य प्राप्त होत नाही. कधी प्रारब्धाचा प्रत्यय असतो तर कधी साधनेचा दोष असतो. म्हणून जड भरताचं चरित्र सांगत असताना असं सांगितलं गेलं की जड भरताला दुसऱ्या जन्मात ज्ञान झालं तरी अजून 2 जन्म का लागले प्रभूच्या स्वरूपात मिळण्याकरता. तर त्याला प्रतिबंध आला तो प्रारब्धाचा. काहीला प्रारब्ध अडवायचं आणि काहीचं साधनाचं सदोष असतं. सदोष साधन माणसाला साध्यापर्यंत कधीच नेत नाही. महाराज पुण्याला कोणती एसटी जाते, पुण्याला जाणारीच. पुण्यात जर जायचं असेल तर पुणे गाडी पकडली पाहिजे, मुंबई गाडी पकडून उपयोगाचं नाही. साधन आहे परत ती गाडी रस्त्यात बंद नाही पडली पाहिजे, बंद नाही पडली पाहिजे. साधनाचा दोष असला की ते साध्यापर्यंत जात नसते. साधन योग्य घडलं पाहिजे आणि जीवनामध्ये सिद्धी म्हणजे साध्य प्राप्त झालं पाहिजे. तात्पर्य एक आहे 3 प्रकारचं भाग्य. जगद्गुरु तुकोबारा म्हणजे भाग्यवान आहे. स्वतः म्हणतात आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे धन्य म्हणावी नाये
मी का? कारण भाग्यवान तुका तुकोबर आहे भाग्यवान. का भाग्यवान? परमार्थातले तिन्ही भाग्य महाराजांना लाभले. फक्त प्रमाणाने सांगतो, संकल्पाचं भाग्य लागलं, संसारातलं दुःखत्व स्पष्ट झालं आणि डोक्यामध्ये एक विचार घेतला की तुका म्हणे त्यांचा संग नो हे मला शोधित विठ्ठला जाऊ. आता एक करायचं, संसारात नाही रमायचं, आता त्याचा शोध घ्यायचा. एक आहे परिस्थिती अशी झाली, महाराजांची दिवाळी निघालं, एक बायको मेली, महाराजांना वैराग्य निर्माण झालं. संसारात कोणाची बायको मरत नाही, मरते म्हणजे कोणाची मरू नये, बायको मरू नये. पण एखाद्याची बायको मेली तर लोक काय करतात? पुण्यात काय करतात लोक? तुम्ही घाबरू नका, मोकळ्या मनाने सांगा. दुसरी करतात लगेच. बायको मरू नये, पण एखाद्याची मेली तर लोक काय करतात? एक तर आत्महत्या करतात, नाही तर दुसरी करतात. जगद्गुरु तुकोबाराची बायको गेली, पण महाराजांनी वैराग्य निर्माण. मी पण वाचलो होतो, एक स्त्री मरायला झाली, मरू लागली. पती जवळ गेला, पतीने विचारलं का ग तुझं काय? तर मी मरते. पण त्या पत्नीने विचारलं का हो मी मेल्यावर तुमचं कसं होईल? पत्नीने विचारलं मी मेल्यावर तुमचं कसं होईल? हा म्हणला अगं तू जर मेली ना मी वेडा होईल. वेडा पण ती म्हणली दुसरं तर लग्न नाही ना करणार, तुम्हाला वेड्याचं काय सांगता येईल? वेडा काय करू शकतो? तात्पर्य काय, महाराजांची पत्नी गेली आणि महाराजांनी संसाराच्या नावाने शून्य घातलं आणि एक संकल्प केला, शोधित विठ्ठला जाऊ. जीवनात एक करायचं, एक सरी सोस माहिरासी झाले, तुका म्हणे जीवे घेतला असे. आता बाकी नाही, त्याला सापडायचं, शोधित विठ्ठला जाऊ. संकल्प झाला. केवळ संकल्पावर महाराज थांबले नाही. महाराज तुकोबारांचं चरित्र असेल, महाराजांनी भामगिरीवर जाऊन, भंडाऱ्यावर जाऊन अशी खडतर साधना केली. देवकर परंपरेत सांगितलं जातं महाराजांनी 1000 बाबताची पारायण, 1000 अन्नाचा त्याग केला, पाण्याचा त्याग केला, साधना योग्य केली, ज्यामुळे परमात्मा सापडेल अशीच साधना केली. साधनेचंही भाग्य लाभलं, संकल्पाचं भाग्य लाभलं, साधनेचं भाग्य लाभलं, महाराजांच्या जीवनामध्ये साध्याचंही भाग्य लाभलं. 14 दिवसा माझी साक्षात्कार झाला, 14 दिवसा माझी साक्षात्कार परीक्षित राजाने 7 दिवसात त्याची प्राप्ती केली. आणि त्याचे पुढे भागवतात एक चरित्र, तर खटवांग राजाने 1 तास, 1 तास बोलला, 1 तास. का बरं? एक आहे साधनेतली व्यवस्था महत्वाची नसते, साधनेत अवस्था महत्वाची असते. साधना मी किती करतो याही पेक्षा त्याची गती काय फार महत्वाची. गती म्हणजे त्यात होणारी प्रगती काय याला महत्व. एक कथा सांगितली जाते, एक माणूस एका झाडाखाली साधनेला बसला आणि त्याने निर्धार केला की आता देव भेटल्याशिवाय इथून उठायचंच. आणि नारदजी सहज रस्त्याने चालले होते. नारद म्हणले काय चाललंय पाहुणे? काय नाही नारद, आता एक ठरवलं, देव मिळाल्याशिवाय जागा सोडायची असं. पण नारदजी एक करता का काम? काय तुम्ही त्रैलोक्यामध्ये फिरता, वैकुंठातही जाता, समोर जातो, काय मिळणं जाणं असतं आमचं. मग एक करता का तुम्ही देवाला तेवढं विचारता का मला कधी भेटायला येणार आहे? जरूर. तुझ्यासारख्या साधकाचा निरोप नाही न्यायचा तर कोणाचा नाही. माझं कसं होईल 16वीच्या दिवशी नाही लक्षात असू काढायचे.
तुकोबर आहे आपलं नारायणजी. ते म्हटले जे नारायणजी कुठून येणं केलं म्हणजे असंच पुण्यातून आलोय आता. म्हणजे काय मग खबर काय पुण्यातली वगैरे म्हणे देवा एक काम होतं काय एक साधक साधनेला बसलाय असं त्याला तुम्ही कधी भेटणार कुठे बसलाय. लगेच नारायणजीने मोबाईल काढला GPS चालू केलं नेट चालू केलं मॅप उघडला सॅटेलाइट चालू केली बालेवाडी सर्च केलं बालेवाड्यात त्याला झूम केलं झूम करून सांगितलं देवा तुम्हाला ही टेकडी दिसते का हो टेकडी त्या टेकडीवर एक झाड दिसतं त्याच्या खाली एक साधक बसलाय तो विचारतात की तुम्ही कधी भेटणार त्याने मला विचारलं. नारायणजी त्याला एक सांगा तू ज्या झाडाखाली बसला ना त्या झाडाला जेवढी पान आहेत तेवढे जन्म झाले की तुला भेटणार. जर नारायणजी चक्करले परत ते झूम केलं आज ते झाड कोणते पाण्यात असतात तर ते चिंचेच निघालो. तेव्हा जरा तुम्ही भानावर पक्का भानावर अहो ते झाड पळसाचं नाही नारळाचं नाही चिंचेचं आहे. नारळजी मी बोललो ते मला माहितीये कोणतं ते जेवढे जन्म झाल्याशिवाय नाही भेटत. नारळजी मोठे नाराज झाले नारळजी बोलले असला निरोप कशाला सांगायचा सांगितलेला त्याला जर म्हणलं बाबा की तुझ्या चिंचेच्या झाडाखाली बसलाय त्याची जेवढी पाने तेवढी जन्म झाल्यानंतर तुला देव भेटणारे असं सांगितलं गळ्यातली माळ तोडीला धरी तर दुसरीच न सांगावे वर्म ज्यांनी असू द्यावा कधी कधी समाजाला वर्म सांगायचं नसतं महाराज तू बाबा उगीच लागत केलं पाठी मागे लागतं सच महाराज मी एके दिवशी कीर्तनात मुलाचं नाव कसं ठेवायचं असतं हे सांगितले एके दिवशी माहिती. मुलाचं नाव कसं ठेवायचं मुलीचं नाव कसं ठेवायचं मुलाच्या नावात किती अक्षर असावी मुलीच्या नावात किती अक्षर असावे मुलगा बुद्धिवान करायचा असल्यावर किती अक्षर असावी मुलगा पैशावाला करायचा असल्यावर धनवान करायचं असल्यावर किती अक्षर असावी अक्षरामध्ये कोणतं अक्षर नसावं कोणतं असावं असं सांगितलं मला फोन झाले ना चालू कदाचित इथंची होती विठाला ज्यांनी असं द्यावा. नारायणजी म्हणतात असं निरोप सांगण्यापेक्षा हा भ्रमात बरा साधना करतोय बरं. नारायणजी आले त्यांनी पाहिलं नारायणजी कधी आले मी नेमका चाललोय का हो माझा निरोप पाठवला दिला देवा काय दिलं देवाने उत्तर दिलंय. नारायणजी तुला कचरले नारायणजी म्हणले तुला देव भेटणारे म्हटला की तो असा उड्या मारायला लागला नाचायला लागला. नारायणजी म्हणले याला आनंदात असंच राहू द्या तेवढ्यात आपण दिवस गिर टाकून नारायणजी परत फिरले आणि सहज काहीतरी कुचकुच कानावर आली सहज मागे ओळून पाहिलं वगैरे आला की काय झालं मला आनंदाच्या घरामध्ये मागे पाहिलं तर देव त्याला भीती द्यायला लागली. नारायणजीला असा राग आला. नारायणजी म्हणतात देवा बघतो काय मला तुम्ही बोलले या झाडाला जेवढी पाने आहेत तेवढी जन्म झाल्यानंतर तुम्ही भेटणार आणि माझा तो तोंडही तिकडे फिरतं तर तुम्ही भेटले ह्या गोष्टी तुम्ही कधीपासून शिकले असं आम्हाला मृत्यू रोगात फार ऐकायची सवय पण तुमच्याकडून या अपेक्षा नक्की येणार तुम्ही सुरुवात करा मी आलोच. तेव्हा मला तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. नारायणजीला भगवान म्हणतात नारायणजी याला एवढी जन्म झाल्यानंतर जेवढी तयारी होणार होती ती तयारी आजच झाली म्हणून आज तात्पर्य एक आहे साधना कशी आहे याहीपेक्षा साधनेतली गती कशी आहे व्यवस्था काय हे नाही याच्यातली अवस्था काय ही पाहिली जाते. म्हणून तुकोबरायला 14 दिवसात झाला भागलं तुकोबरायचं 14 दिवसात झालं. महाराजांना प्रभूचा साक्षात्कार झाला सिद्धीचा संकल्प झाला साधना झाली सिद्धी महाराजांना प्राप्त झाली साध्य प्राप्त झालं. पण एक आहे आपल्या अंतःकरणातला भाव कुठेतरी सांगितल्याशिवाय आनंद होत नाही. अंतःकरणात कोणती बुद्धी निघो काम क्रोधादी निषिद्ध बुद्धी असो किंवा सुखमोदादी अनुकूल बुद्धी असू द्या त्या बुद्ध्या प्रगट झाल्याशिवाय समाधान होत नाही महाराज. म्हणून एखाद्यानं जर गाडी घेतली 20-25 लाखाची तर काही काम नसतो पण उगाच गावात कारणच आहे की मिळालेलं प्रगट केल्याशिवाय आनंद होत नाही. महाराजांना वाटलं हा विचार कोणाला तरी सांगावा पण सांगावा कोणाला. एक आहे परमार्थातले अनुभव पचण्याकरता तेवढ्याच उंचीचा माणूस लागतो.
म्हणजे एक म्हणलं जातं वाघिणीचं दूध फक्त सोन्याच्या भांड्यात राहतं, अन्य भांड्यात ते बसत नाही. तसं परमार्थातला अनुभव पचण्याकरता समोरचा व्यक्ती त्याच उंचीचा पाहिजे. म्हणून महाराजांची पावलोपावलीला भाषा आहे की माझी या जातीचे मज भेटो. इथं माझी या जातीची म्हणजे मराठाला मराठी, साळ्याला साळी, कोळ्याला कोळ. माझ्या जातीची म्हणजे माझ्या विचाराची, माझ्या विचाराची भीती. एक आहे मला समाजाची प्रवृत्ती अशी आहे, एखाद्याला जर सांगितलं अहो आमच्या आमच्या व्यक्तीने एका दिवसात ज्ञानेश्वरी पारायण केलं, आमच्या गप्पा मारणारे पार झाले, पटत नाही, पटत नाही. पण एखाद्याला सांगा आमच्या आमच्या असं केलं असेल बाबा काय हे समाजातली प्रवृत्ती. पुन्हा विचार सांगावा कोणाला. महाराज तुकोबारांचं एक ब्रीद ठरलं होतं, मागणे ते तुझं मागो महाराजांची बायको मिली, पाहुणे रावल्याला नाही म्हणली माझी बायको. गर्भीत अर्थ कळाला की नाही कोण असतो. देवा बरे झाले देवा, बाईला मिली देवा. महाराज आज परमार्थातली अत्युच्च अवस्था झाली, समाजाला नाही जीवभाव तुला सांगायचे. म्हणून तुझं पाहता विठ्ठला देवा, माझ्या जीवनामध्ये मी संकल्प केला होता तुझ्या दर्शनाचा, जीवनात साधना केली होती तुझ्या प्राप्ती करता, आज तुम्हाला प्राप्त झाला. आणि काय सांगू देवा, तुझं दर्शन झाल्यावर काय माझ्या जीवनात परिणाम झाला. माझ्या जीवनात या सिद्धीत झालेला परिणाम स्थूल देहावर काय झाला याचा विचार पहिल्या चरणात. तुझ्या रूपाच्या ठिकाणी लोचन जडले माझे. जडणं कशाला म्हणतात, जाणं वेगळं, घेणं वेगळं आणि जडणं वेगळं. देवाजवळ मन गेलं पाहिजे, देवाजवळ मन स्थिरावलं पाहिजे आणि देवाजवळ मन जडलं पाहिजे. गेलेलं कधी मागे येईल सांगता येत नाही, ठेवलेलं ठेवलेलं कधी मागे सांगता येत नाही. स्थिरावलेलं काही काळ ठीक आहे, पण स्थिरावणं ही परमार्थातली पूर्णता नाही, त्याच्याशी एकरूप होणं ही परमार्थातली परिपूर्णता.
म्हणून आमच्याकडे मुक्त्या ज्या सांगितल्या सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, सायुज्यतेला महत्व का? कारण सलोकता, समीपता हे अलीकडेच आहे. सायुज्यता त्याच्याशी एक झालं. जडला कशाला म्हणतात? तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. माझ्या हातात ही अंगठी आहे, अंगठी साधी अंगठी आहे, त्याच्यात एक खडा, एक खडा पाचू आहे, खडा पाचू आहे. हा या अंगठीत काय केलेला आहे? जडवलेला आहे. हा खडा या अंगठीत जडवलेला आहे. का याला जडवलेलं म्हणायचं? त्याचं कारण आहे, आता किती झटकलं तर हे निघायला तयार नाही, त्याला जडणं म्हणतात. माझी दृष्टी तुझ्या रूपाच्या ठिकाणी जडली म्हणजे काय? आता काही केल्या ती दृष्टी तुझ्या रूपापासून बाजूला फिरायला तयारच नाही, याला जडणं म्हणतात. फार मोठं शब्द आहे की देवाच्या रूपाच्या ठिकाणी वृत्ती जडते. देवाचं रूपच एवढं सुंदर आहे, एवढं अलौकिक आहे की त्याच्या जवळ चढलेली नजर बाजूला फिरायला तयारच नाही. महाराज म्हणतात तुझा पाहता माणसाची नजर एका वस्तूवर बसल्यानंतर ती दुसऱ्या वस्तूवर कधी जाते त्याचा एक सामान्य नियम आहे. या वस्तूपेक्षा चांगली वस्तू दिसली की महाराज माणसाची नजर सहज इथं उठते आणि तिकडे जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांकडे उदाहरण लवकर लक्षात येईल. संक्रांतीचा सण असला की स्त्रिया साड्या आणायला जातात. दुकानात गेले की दुकानदार सांगतात दुकानदाराला साडी दाखव. तो पहिली साडी दाखवतो, बरी आहे पण रंग व्यवस्थित नाही, जरा चांगला उठावदार रंग दाखव. दुसरी दाखवतो, नाही नाही हे काय साडी आहे काय, अजून दाखवा, अजून दाखवतो. का हो तुमच्याकडे गाडी साडी बरी पण असं मला काही जास्त बारकावी माहित नाही बरं महाराज. याच्यावरचं वर्क चांगलं आहे, मटेरियल चांगलं आहे पण वर्क चांगलं. काही साड्यावर वर्क चांगला असतो तर मटेरियल चांगलं नसतं. मटेरियल चांगलं पार पार सगळं दुकान खाली टाकतात. त्या पु ल देशपांडेने एके ठिकाणी म्हटलेलं आहे, जगामध्ये इरकल, इचलकरंजी, पैठण आणि बनारस ही 4 शहर पुरुषांचा सूड घ्यायला जन्माला आली. पुरुषांचा सूड घ्यायला. त्यातली गंमत सांगतो, ते पुढे म्हणतात, आता या विषयाला किती लागेल कोणाला म्हणतो चॅप्टर पूर्ण करतो. ते म्हणतात कोण म्हणतात काम आणि क्रोध जिंकण्याकरता हिमालयात जावं लागतं. कोण म्हणतात अहो काम आणि क्रोध जिंकण्याकरता हिमालयात जावं लागतं. कोण म्हणतं काही नाही, साड्याच्या दुकानावर कामाला राहिलं तरी काम क्रोध जातात. कसे जातात? ती बाई सगळं दुकान खाली टाकायला होते तरी साडी घेत नाही, तरी याला क्रोध येत नाही. किती मोठा एक वाक्य पापा मला शोभणार नाही पण सांगतो. ते म्हणतात नऊवारीतली काकू असो किंवा सहावारीतली शकू असो हे शुकाचार्यासारखे निर्विकार असतात. विठाला एक साडी आवडली, साडी आवडली, वाव आहे ही साडी. पण बघा तुम्ही यांचा अनुभव आहे किंवा तुम्ही कदाचित पाहिला असेल तर ती साडी आवडली की स्त्री पहिल्यांदा घेतच नाही, ती बाजूला ठेवते. म्हणजे अजून दाखवा, ती साडी बाजूला ठेवली जाते, अजून दाखवा. कारण ही आवडलेली असते, ही साडी आवडलेली असते. पण कोण जाणो आशा फार वाईट, आशा फार वाईट. कुत्रा जर दारात उभा राहिला त्याला जर भाकर टाकली ना, कुत्रा कधीच उचलून पडत नाही. तो आधी पाहतो अजून येते का.
अजून दुसरा तुकडा येतो का? आणि जेव्हा त्याच्या लक्षात येत आता तुकडा नाही, पुकारी यायला की मग पहिला उचलतो. अशा साडी आवडते पण बाई घेत नाही. तिला अपेक्षा असते हिच्यापेक्षा चांगली असलीच तर. आणि जेव्हा दुकानदार दुसरी साडी टाकतो आणि ही जेव्हा आवडते तर पहिली साडी वजा होते आणि दुसऱ्या साडीवर नजर बसते. का? ह्या साडीपेक्षा ही साडी सुंदर आहे म्हणून इकडची नजर उठली आणि तिकडे झाली. पण देवाच्या रूपात तसं होत नाही. व्यवहारात एका रूपापेक्षा सरस रूप दिसलं की पहिल्याचा त्याग करून दुसऱ्याचा स्वीकार करतो. पण देवाचं रूपच असे, याच्या रूपासारखं रूप जगात कोणाचंच नाही. म्हणून याच्याकडे एकदा नजर गेली की परत ती फिरायला तयारच नाही. उपनिषदाने याच्या बाबतीत म्हणलं सा काष्टा सा परागती. ही परागती मग ती प्रत्येक अवस्थेत घ्या, स्वरूपात घ्या, सौंदर्यात घ्या, गुणात घ्या, अवदार्यात घ्या, प्रत्येक गुणात याच्यापेक्षा आता जगात दुसऱ्यालाही नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या देवा तुझं रूप एवढं चांगलं आहे की वृत्ती आता तिथे मागा का फिरत नाही. त्याचं कारण तुझं रूपच असे. रूपी जडले जडणं म्हणजे आता दृष्टी दुसरा पाहायला तयारच नाही. तिला दिसतही असेल, दुसरं दिसतही असेल, पण दुसरीकडे पाहतानाही तिची नजर काय सहज करमे ती झाली. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.